मुंबईच्या माटुंगा स्थानकाबाहेरच्या रेल्वे ट्रॅकवर माटुंगा स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर किंबहुना पाणी अजूनही कायम आहे। माटुंगा स्थानकाबाहेर गुडघाभर पाणी अशी स्थिती बघायला मिळते। पवईतल्या फिल्टर पाड्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। पवई फुलेनगर परिसरातील युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली। पावसामुळे वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आले। वसईच्या चिंचोटीमध्ये अनेक घरात पाणी शिरलेलं आहे। यामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। जवळपास 100 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। वसईच्या मधुबन परिसरातली ही दृश्य आहेत। स्मार्ट सिटीमधली रस्त्यावर पार्किंगसाठी उभ्या असलेल्या कार पूर्णपणे पाण्यात बुडून गेलेल्या पाहायला मिळाल्यात। संध्याकाळी 5 वाजताची ही दृश्य आहेत। काही कार पाण्यात वाहून गेल्यात, तर वसई विरार शहरात किती भयानक प्रमाणात पाऊस झालाय याचीच ही दृश्य आहेत। मुंबईच्या अंधेरी लिंक रोड डीएन नगर मेट्रो स्टेशन परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुपारी 1:30 वाजताची ही दृश्य समोर आली। ठाण्यातील लोकमान्य नगर इथे मुसळधार पावसाने दरड कोसळली। या भागातल्या घरांवर ही दरड कोसळली। 4 घरं रिकामी करण्यात आली। तर मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। ठाणे महापालिका क्षेत्रातल्या डायघर गावातल्या काही घरांमध्ये पाणी शिरलं। या पाण्यासोबत काही सापही वाहून आल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। मुलुंड परिसरात 10 ते 12 फूट अजगर सापडलेला आहे। वसंत ऑस्कर विभागात एका सोसायटीच्या झाडावर अजगर आढळला। सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलामध्ये सोडले। जोरदार पावसामुळे मुंबऱ्यामधल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। रस्त्यांवर वाहत असलेल्या पाण्यात गाड्या आणि नागरिक अडकलेले पाहायला मिळाले। नवी मुंबईतल्या दिघा येथील चिंचपाडा झोपडपट्टी भागात पाणी शिरलं। वाहत्या पाण्यात जनावरं वाहून गेली। रस्ते जलमय झाले। जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। ठाणे बेलापूर हायवेवर महापे सर्कल येथील सबवेमध्ये पाणी साचलं। सबवे बंद करण्यात आलाय। 4 ते 5 फुटापर्यंत पाणी साचले। दरम्यान सबवे बंद झाल्यानं वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। भांडूप लेक रोड परिसरामध्ये झाड कोसळून त्या झाडाखाली 10 ते 12 रिक्षा दबल्या गेल्या। सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। सकाळपासून मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुटला, त्यामुळे परिसरातली झाडं उन्मळून पडली। त्याखाली 10 ते 12 रिक्षा या चिरडल्या गेल्या। विक्रोळी ओव्हरब्रिजवर पाणी साचलंय। जमिनीपासून काही उंचीवर असलेल्या ब्रिजवरही पाणी आहे। जोरदार पावसामुळे विक्रोळी ब्रिजच्या काही भागावर पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली। भिवंडीत मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने झोडपलं। शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी पाहायला मिळालं। तर भिवंडी कल्याण मार्गावरील भिवंडी बायपास इथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं येणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। भिवंडी बायपास इथे 1 ते 2 फुटापर्यंत पाणी आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिवंडी कल्याण रस्ता बंद करण्यात आला। मुंबईच्या वांद्रे भागात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातल्या वांद्रे भागातील वाहतूक मंदावली। तुंबलेल्या पाण्यात लहान मुलं पोहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। बदलापूर जवळील बारवी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। मुंबईसह कोकणात गेल्या 48 तासापासून सुरू असलेल्या पावसाने बारवी नदीची पातळी ओलांडली। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला। खडकवासला धरणातून 29,084 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन परिसरातील भिडे पूल आणि नदीपात्रातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले। पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर महामार्गावरील चाकणच्या चौकात चौबाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली। 4ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। साताऱ्यातल्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांनी उघडले। कोयना धरणातलं 67,700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातनं मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू झाला। कोयना नदीवरील लहान पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे वाईचा महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। डोम धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वाईचा महागणपती मंदिराला पाण्याला पडलेला वेढा विश्वजित साळुंखे यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातनं ही दृश्य टिपलेली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीतील कसबे डिग्रजवळचा बंधारा पाण्याखाली गेला। दुसरीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटांच्या वर गेली। कोयना आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। कोयना धरणातनं केल्या जात असलेल्या विसर्गामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोकणाकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। पावसामुळे कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग बंद झाला। हेळवाक येथील दुकानात आणि घरात कोयना नदीचं पाणी पाहायला मिळतं। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला। पैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे गंगापूर गावात गावाच्या शिवारात असलेल्या एका शेतातील झोपडीला पुराने वेढा घेतलेला। या पुरामुळे
शेतात कामानिमित्त गेलेले शेतकऱ्यासह 6 शेतमजूर अडकून पडले. हे शेतमजूर कालपासून या ठिकाणी अडकून पडलेले. बीडच्या पाटोद्यामधील सौताडा धबधबा सततच्या दमदार पावसाने प्रवाहित झाला. जोरदार पावसामुळे विंचरणा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. सौताडा हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 68 ते 70 मीटर उंचीवरनं किंवा कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे गर्दी पाहता प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. रायगडच्या रोह्यातील कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केलं. नागोठणे रोहा मार्गावरील कुंडलिका नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त तैनात केला. चिपळूणमधल्या गोवळकोट येथील अनेक घरांना पुराचा वेढा पडतोय. गोवळकोटमधील चर भागातली घरं पाण्याखाली आहेत. त्यामुळे गोवळकोट येथील करंजेश्वरी मंदिराकडे जाणारा मार्ग हा पाण्याखाली गेला आहे. चिपळूण शहराला दिवसभर पुराच्या पाण्याने वेढलेलं. शहरातील शिवा नदी आणि वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण, गोवळकोट, पेढे, मिरजोळी भागातील शेतांमध्ये पुराचं पाणी होतं. शहरातील पुराची ड्रोनच्या माध्यमातून चिपळूणमधले ओंकार भालेकर यांनी टिपलेली ही खास दृश्य आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर आहे. चिपळूणच्या बस स्थानकात पाणी साचलं. अनेक ठिकाणी पाणी भरल्यानं चिपळूण ग्रामीण भागातील बस सेवा ठप्प झाली आहे. खोपोलीमधील डोंगराळ भागात अडकलेल्या झेनिथ वॉटरफॉलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. एकूण 9 पर्यटक झेनिथ धबधब्याच्या मार्गावर गेले होते. त्यातील 2 पर्यटक धबधब्याच्या ओढ्यावर अडकल्याची माहिती खोपोली पोलीस बीट मार्शल हेल्प फाउंडेशनच्या टीमला कळताच या सगळ्यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. सिंधुदुर्गाच्या कुडाळमधील नारूर गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला. रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावाला अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या भात शेतीत पाणी शिरलं. मालेगाव तालुक्यातील कळवाडी, देवघट, साकूर, चिंचगव्हाण, दापुरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसान झालेलं. मका, बाजरीसह शेतातली उभी पिकं पावसामुळे जमीनदोस्त झाली. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. पिकांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार, कृषी अधिकारी आदींच्या पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तिकडे नागपूरच्या उमरेडमधील मकरधोकडा तलावानंतर आता पारडगाव तलाव ही सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे तलावातल्या सांडव्यावरून पाणी ओव्हरफ्लो होते. जवळपास छोट्या नाल्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. प्रशासनाने या भागात नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले होते. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणाचे सर्व दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले तर 1,33,690 क्युसेकने पाणी सोडण्यात येते. पावसामुळे 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यात भंडारा ते कारधा, पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा आणि सावरला ते विलम हे मार्ग बंद झाले. गेल्या 5 दिवसापासून झालेल्या जोरदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेंटाकळी धरण प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी साचल्याचं चित्र आहे. यामुळे आधीच अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्यावर आता शेतात पुराचं पाणी साचल्यानं खरीप पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. लातूरच्या उदगीरमधील धडकनाळ आणि बोरगाव इथे पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे 700 हेक्टर शेत जमिनीला फटका बसलाय. पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अनेक शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलंय. प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.